2625वी महावीर जयंती काँग्रेस भवन येथे पेढे वाटून साजरी. सांगली जिल्हा काँग्रेस भवन येथे भगवान महावीर यांची 2625वी जयंती साजरी करण्यात आली. प्रथम भगवान महावीर यांच्या फोटो प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. पुष्पहार अर्पण करताना राजेश नाईक, अध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, डॉक्टर अजित पाटील, उपाध्यक्ष दक्षिण भारत जैन समाज यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. यावेळी डॉक्टर अजित पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज जगाला भगवान महावीर यांनी दिलेल्या अहिंसा परमो धर्म तत्वाचे पालन करणे गरजेचे आहे असे सांगितले. जगामधली युद्ध थांबले पाहिजे. प्रत्येक जीवाला व माणसाला जगण्याचा अधिकार आहे. जगामध्ये शांतता आणण्यासाठी भगवान महावीर यांनी घालून दिलेल्या आदर्शांची आता काळाला गरज आहे असे ते म्हणाले. राजेश नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महात्मा गांधी यांनी भगवान महावीर यांनी घालून दिलेल्या आदर्श अहिंसा तत्वावर चालून भारत देशाला अहिंसा मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. काँग्रेस पक्षाला जैन समाजाचे महाराज विद्यासागर यांनी पंजाचे चिन्ह दिले. यावेळी लोकांना पेढे वाटून महावीर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी GS उपाध्ये, अजित ढोले, देशभूषण पाटील, मौलाली वंटमुरे, सचिन चव्हाण या सर्व पदाधिकारी व काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.